नमस्कार. आता आपण जी ग्रुप सी ची सेकंड टेस्ट झाली त्याच्या इकॉनॉमिक्सचं डिस्कशन बघणार आहोत. तर लगेच सुरू करूया आपण इकॉनॉमिक्सचं. पहिला प्रश्न काय होता की खालीलपैकी कोणती विधाने एसएलआर म्हणजेच काय तर वैधानिक तरलता प्रमाणासंदर्भात योग्य आहेत. खाली 4 विधानं दिलेत. बघूया काय म्हणतंय की शासकीय प्रतिभूती किंवा सोन्यासारख्या तरल स्वरूपात ठेवाव्या लागतात. तर अगदी बरोबर आहे. एसएलआर कशात ठेवतो आपण? शासकीय प्रतिभूती किंवा सोन्याच्या स्वरूपात ठेवत असतो. एसएलआर बँका रिझर्व्ह बँकेकडे ठेवतात. तर रिझर्व्ह बँकेकडे ठेवतात का? तर मुळीच नाही. रिझर्व्ह बँकेकडे काय ठेवतो आपण? तर सीआरआर. याच्या नावातच आर येतो, तो फॉर रिझर्व्ह बँक असं लक्षात ठेवा. सीआरआरच्या नावात जो आर येतो तो रिझर्व्ह बँकेसाठी येतो असं म्हणायचं, लक्षात ठेवायचं. त्यामुळे ब विधान चुकीचं आहे. आपल्याला विचारलंय योग्य, त्यामुळे सर्व तर येणार नाही. ठीक आहे, पुढचं बघू आपण. त्यानंतर एसएलआर वाढवला तर बँकांची कर्ज देण्याची क्षमता देखील वाढते. बरोबर आहे का हे? तर मुळीच नाही. जेव्हा आपण एसएलआर आणि सीआरआर वाढवत असतो म्हणजे जास्त अमाऊंट मध्ये रक्कम रिझर्व्ह बँकेकडे आणि ते स्वतःकडे ठेवत असतात. त्यामुळे जर ते जास्त रक्कम स्वतःकडे ठेवतील तर त्यांची कर्ज देण्याची क्षमता आपोआपच कमी होणार आहे. त्यामुळे हे जे क्षमता देखील वाढते हे चुकीचं असून इथे काय येईल तर क्षमता कमी होत असते. क्षमता काय होते? कमी होते त्यांची. त्यामुळे क विधान ही चुकीचं आहे. क येणार नाही. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. फक्त अ आणि ड. एसएलआर ला 40% उच्चतम मर्यादा लागू आहे. तर हे अगदी बरोबर आहे. आपण याचं एक्सप्लेनेशन बघूया. काय असतं पहिले तर सीआरआर आणि एसएलआर काय असतं ते बघू. हे काय की चलन विषयक धोरणाची साधने आहेत. ठीक आहे. त्यांच्यामध्ये 2 प्रकारची साधने असतात. एक असतात संख्यात्मक आणि एक असतात गुणात्मक. गुणात्मक जी साधने आहेत ती पैशाच्या दिशेचं नियमन करत असतात आणि संख्यात्मक जी साधने आहेत ते एकूण पैशाच्या पुरवठ्यावर डायरेक्ट परिणाम करत असतात. त्यातले प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट परिणाम करणारे 2 साधन आहेत सीआरआर आणि एसएलआर. काय? रोख राखीव प्रमाण आणि वैधानिक रोखता प्रमाण. त्यानंतर काही अप्रत्यक्ष साधने, फक्त नावं बघून घेऊ आपण काय काय आहेत. बँक दर, रेपो आणि रिव्हर्स रेपो दर, सीमांतिक राखीव सुविधा एमएसएफ, राखीव ठेव सुविधा एचडीएफ, खुले बाजार व्यवहार, बाजार स्थिरीकरण आणि बेस दर एमसीएलआर, ईबीएलआर, बेस रेट एमसीएलआर आणि ईबीएलआर. ठीक आहे, एवढे सगळे साधन आहेत. त्यात आपण हे बघूया सीआरआर आणि एसएलआर. काय असतं? सीआरआर म्हणजे रोख राखीव प्रमाण. हे जे रिझर्व्ह आहे हे लक्षात ठेवा की रिझर्व्ह बँकेकडे रोख स्वरूपात ठेवता. ठीक आहे. कधीपासून सुरुवात करण्यात आली? 35 पासून वापरास सुरुवात झाली. याला 2006 पूर्वी मर्यादा होती 20% आणि 3%ची, पण त्यानंतर दोन्ही मर्यादा आता समाप्त करण्यात आलेल्या आहे. आता काही स्पेसिफिक मर्यादा नाही त्यावर. सीआरआर ठेवीवर आरबीआय कोणत्याही प्रकारचे व्याज देत नाही. सर्व अनुसूचित बँकांना सीआरआर ठेवणं कंपल्सरी असतं. अनुसूचित बँका म्हणजे जो बँकिंग कायदा आहे त्याच्या शेड्यूल 2 मध्ये समाविष्ट असलेल्या बँकांना अनुसूचित बँका असं म्हटलं जातं. ठीक आहे. यानंतर एसएलआर स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, वैधानिक तरलता प्रमाण. कशाच्या स्वरूपात ठेवता? शासकीय प्रतिभूती सोन्याच्या तरल स्वरूपात ठेवत असता. कुठे ठेवता? स्वतःकडे ठेवता. कधीपासून आहे? 1949 पासून. याला 2006 पूर्वी 40% आणि 25%ची मर्यादा होती. सध्या फक्त 40%ची मर्यादा लागू आहे. 25%ची मर्यादा रद्द केली आहे. आणि हे बघा, जेव्हा आपल्याकडे चलन वाढ होत असते म्हणजे आपल्याकडे खूप जास्त चलन झालेलं आहे, तेव्हा आपल्याला चलन कमी करायचंय. त्यावेळी आपण सीआरआर आणि एसएलआर सुद्धा वाढवत असतो, जेणेकरून जास्तीत जास्त पैसा बँकेकडेच्या स्वतःकडे आणि रिझर्व्ह बँकेकडे राहील आणि ते जास्त पैसा वाटू शकणार नाही.
कर्ज म्हणून, आणि अजून जास्त चलनवाढ होणार नाही. त्यामुळे तेव्हा चलनवाढीच्या काळात CRR आणि SLR चे दर पण वाढत असतात. जेव्हा चलन घट असते त्यावेळी मात्र CRR आणि SLR चे दर जे आहेत आपण कमी ठेवत असतो, जेणेकरून जास्तीत जास्त पैसा मार्केटमध्ये उपलब्ध व्हावा. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 यांचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. दरडोई उत्पन्न कमी झालं तर लोकसंख्या वाढते. दरडोई उत्पन्न कमी झालं तर लोकसंख्या वाढते, हा लोकसंख्येचा उलट सिद्धांत कोणी मांडला? तर याचं उत्तर काय? तर पर्याय क्रमांक 2 हार्वे लायबेनस्टाईन यांचा हा सिद्धांत आहे की दरडोई उत्पन्न कमी झालं तर लोकसंख्या वाढते. जनरली आपण काय म्हणत असतो की लोकसंख्या वाढली तर दरडोई उत्पन्न कमी होतं. साहजिकच आपण जे उत्पन्न असतो पूर्ण राष्ट्राचं उत्पन्न डिव्हाइड बाय एकूण लोकसंख्या करत असतो. जर लोकसंख्या वाढली तर एकूणच दरडोई उत्पन्न कमी होणार आहे. पण दरडोई उत्पन्न कमी झालं तर लोकसंख्या वाढते, कसं काय बरं? याचाच अर्थ दरडोई उत्पन्न कमी होते म्हणजे गरिबी येते. गरिबीत माणसांचं शिक्षणाची पातळी खालावते, आरोग्याची पातळी खालावते. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा आपल्याला शिक्षणच कमी आहे तेव्हा लोकांची मानसिकता अशी तयार होते की आपल्या घरात जास्तीत जास्त मुलं पाहिजे, जेणेकरून श्रमाची विभागणी होईल. म्हणजेच घरातले 4 पुरुष असतील, 4 स्त्रिया असतील तर सगळेचे सगळे बाहेर जाऊन पैसे कमवतील, आणि ही त्यांची विचारसरणी लोकसंख्या वाढीसाठी कारणीभूत ठरत असते. ठीक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. हे बघा, हार्वे लायबेनस्टाईन, ठीक आहे, त्यांनी लोकसंख्येचा सिद्धांत मांडला. दरडोई उत्पन्न कमी झाल्यास लोकसंख्या वाढत असते. त्यांनी एक त्रिसूत्री सांगितली होती. काय सांगितलं? राहणीमानाचा दर्जा उंचावणे, जन्मदर कमी करणे आणि दरडोई उत्पन्न वाढवणे ही त्याच्यावरची त्रिसूत्री सांगितली. त्यांनी आज काय म्हटलं या संकल्पनेला? क्रिटिकल मिनिमम एफर्ट्स असं म्हटलं आहे. ठीक आहे. हे बघा, लोकसंख्या वाढली तर उत्पन्न कमी होते. ठीक आहे. त्यांनी काय म्हटलं? हे बघा, दरडोई कमी उत्पन्नामुळे कमी शिक्षण, संतती नियमाच्या साधनांच्या वापराचा अभाव, जास्त मुले जन्माला घातली तर जास्त उत्पन्न मिळेल अशी चुकीची धारणा, या कारणांमुळे लोकसंख्या वाढते. आणि त्यांनी हे चक्र मोडण्यासाठी काय सांगितलं? त्रिसूत्री सांगितली. ठीक आहे. बघितली आपण. पुढे पर्यायामध्ये जे थॉमस माल्थस होतं त्यांनी एसे ऑन प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन हा निबंध लिहिला होता. त्यात त्यांनी काय सांगितलं होतं की लोकसंख्या वाढ ही जॉमेट्रिक प्रोग्रेशनने वाढत असते, पण अन्नधान्य वाढ ही अरिथमेटिक प्रोग्रेशनने वाढत असते. म्हणजे अरिथमेटिक म्हणजे काय? 1चं 2, 2चं 3, 3चं 4 हे अरिथमेटिक असं अन्नधान्याची वाढ होत असते. पण तेच जॉग्रामेटिक वाढ म्हणजे काय? 2चं 4, 4चं 8, 8चं 16 अशी वाढ होत असते. याला म्हणतात जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन. आणि यांनी काय सांगितलं होतं? माल्थसचा सापळा सांगितला होता, अर्थव्यवस्थेचे दरडोई उत्पन्न स्थिर राहते. ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन मध्ये अजून एक जण होते, AJ कोल आणि EM हुवर. यांनी काय म्हटलंय? लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे दिले होते. पहिल्या टप्प्यात काय असतं? बर्थ रेट जास्त असतो आणि डेथ रेट पण जास्त असतो. म्हणजे काय? तर जन्मदर आणि मृत्यू दर दोघी जास्त असतात. ठीक आहे. त्यानंतर जन्मदर वाढलेला असतो पण मृत्यूदर कमी झालेला असतो, कारण थोड्याफार मेडिकल फॅसिलिटीज चांगल्या झालेल्या असतात. त्यानंतर जन्मदरही कमी होतो आणि मृत्यूदरही कमी होतो. इथे कमी व स्थिर लोकसंख्या सर्व विकसित देशात बघायला मिळते. ठीक आहे. पुढे काय दिले? फ्रँक नोटेनस्टाईन हे सुद्धा ऑप्शन मध्ये होते. त्यांचं काय? थेअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन. ठीक आहे. लोकसंख्या बदलाच्या 3 अवस्था यांनी दिल्या आणि कालांतराने त्यात अजून 2 अवस्था ऍड करण्यात आल्या. ठीक आहे. काय म्हणते की हायली स्टेशनरी उच्च स्थिर अवस्था, याच्यात काय असतं? जन्मदरही जास्त असतो आणि मृत्यूदरही जास्त असतो. ठीक आहे. त्यानंतर अर्ली एक्सपांडिंग म्हणजे प्रारंभीची प्रसरणशील अवस्था, यात जन्मदर जास्त असतो पण मृत्यूदर कमी झालेला असतो. यात लोकसंख्येचा विस्फोट होतो.
त्यानंतर लेट एक्सपांडिंग या दोघी दर, जन्म आणि मृत्यू दर सुद्धा कमी झालेले आढळतात. त्यानंतर निम्न स्थिर अवस्था की लोकसंख्या स्थिरीकरणाकडे जात असते. आणि सगळ्यात शेवटची जी अवस्था ऱ्हासमान अवस्था, इथे लोकसंख्या कमी व्हायला लागते. म्हणजे लोकांचा जो आपण म्हणतो रिप्लेसमेंट लेवल 2.1च्या आपण खाली 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 येत, एक व्यक्तीला मुलालाही जन्म देत नाही, तिथे लोकसंख्या कमी होत जाते. ठीक आहे. हे जे 3 ऑप्शन होते, थॉमस माल्थस, एजे कोल अँड E.M. हुवर आणि फ्रँक नोटेस्टाईन यांचं बघितलं आपण. ठीक आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश सालापासून सरकारच्या अर्थसंकल्पीय तूट शून्य दाखवून राजकोषीय तूट प्रधान समजण्यात येऊ लागली. तर कधीपासून अर्थसंकल्पीय तूट शून्य दाखवली गेली आणि राजकोषीय तूट हीच प्रधान तूट समजण्यात येऊ लागली? तर त्याचं उत्तर आहे 96-97, पर्याय क्रमांक 3. एक्सप्लेनेशन बघू आपण. काय म्हटलंय की 85 मधली सुखमय चक्रवर्ती समिती जी होती, या समितीने अर्थसंकल्पीय तुटीपेक्षा राजकोषीय तूट दर्शवण्याची शिफारस केली आणि 96-97 पासून अर्थसंकल्पीय तूट शून्य दाखवण्यात येऊ लागली. काय असतं राजकोषीय तूट? राजकोषीय तूट म्हणजे आपली अर्थसंकल्पीय तूट आणि त्याच्यात कर्ज व देयता ऍड केली तर ती होते राजकोषीय तूट. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय? एकूण आपला जो खर्च असतो त्यातून एकूण जमा वजा करायची. मग जमा म्हणजे काय? तर त्यात सगळं महसुली जमा, भांडवली जमा. भांडवली जमेत काय असतं? कर्ज आणि देयता. हे सगळ्या भांडवली कर्जाच्या गोष्टी कशा येतात? भांडवली जमेत येत असतात ना. इथे राजकोषीय तुटीचा अजून एक फॉर्म्युला आहे की खर्च मायनस महसुली जमा आणि भांडवली जमा म्हणजेच एकूण जमा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. 96-97, किमान निधी पद्धतीनुसार मिनिमम रिझर्व्ह सिस्टम, रिझर्व्ह बँक किती डॅश डॅश किमतीचे सोने व डॅश डॅश किमतीचे परकीय सरकारी कर्ज रोखे राखून ठेवते. काय असतं मिनिमम रिझर्व्ह सिस्टम? सरकारला त्यांच्याकडे असलेल्या चलनाच्या थोडा काही रकमेचा साठा स्वतःकडे ठेवावा लागतो आणि त्या चलनाच्या कंपॅरिझनने तो असतो 200 कोटी. त्याला म्हणतात मिनिमम रिझर्व्ह सिस्टम. यात किती सोने आणि किती परकीय सरकारी कर्ज रोखे. ते विचारलंय आपल्याला. ठीक आहे. 200 कोटीचं डिव्हिजन कसं केलं जातं? तर त्याचं काय की 115 कोटीचे सोने आणि 85 कोटीचे परकीय कर्ज रोखे आपण ठेवत असतो. पर्याय क्रमांक 4. हे बघा, किमान राखीव प्रणाली ही चलन जारी करण्याची चौकट आहे. RBI मध्ये मध्यवर्ती बँकेने जारी केलेल्या चलनाला समर्थन करण्यासाठी ते किमान निधी, राखीव निधी ठेवावा लागतो. त्यात हा निधी किती आहे? 200 कोटीचा निधी आहे. त्यात 115 कोटी सोने आणि 85 कोटीचे परकीय चलनाचा समावेश केलेला असतो. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघू आपण. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. काय म्हणताय ते की 2018-19 ते 25-26 दरम्यान 2020-21 वगळता मधलं एक साल वगळलंय. काय होतं? कोरोना. अप्रत्यक्ष कराच्या तुलनेत प्रत्यक्ष करातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा रेशो वाढत राहिला असतो. काय असतो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर? प्रत्यक्ष कर म्हणजे की जो व्यक्ती कर भरत असतो त्याच्यावरच कराचा भार सुद्धा लादलेला असतो. म्हणजे काय? तर इन्कम टॅक्स असेल, ज्या व्यक्तीचं उत्पन्न जास्त आहे त्या व्यक्तीलाच भरावा लागतो. पण अप्रत्यक्ष कर म्हणजे जसं की GST आपण भरत असतो. पण GST सरकारला कोण भरत असतं? तर तो त्या प्रोडक्टचा हे म्हणजे GST नंबर ज्याच्याकडे असतो तो GST भरत असतो. पण आकारतो तो कोणावर? तर ग्राहकावर आकारला जातो. त्यामुळे तो झाला अप्रत्यक्ष कर. तर त्यांचं म्हणणं काय? चांगल्या अर्थव्यवस्थेत प्रत्यक्ष कराचा वाटा जास्त असला पाहिजे ऍज कम्पेअर टू अप्रत्यक्ष कर. हे चांगल्या अर्थव्यवस्थेचं उदाहरण असतं. इथं काय म्हटलं की अप्रत्यक्ष कराच्या तुलनेत प्रत्यक्ष करातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा रेशो वाढत राहिला आहे. तर हे अगदी बरोबर आहे. हे बघा,
हे दिलेले प्रत्यक्ष कर आणि हे दिले अप्रत्यक्ष कर. बघाल तर हे इकडे जायचं 7.1, 6.9, 6.6, 6.2, 6.0. इथलं एक 2021 साल वगळता इथं काय होतं, कोरोना. पण 5.2, 6, 5.9 आणि 5.5 हे बऱ्यापैकी प्रत्यक्ष कराचा वाटा खाली दिले पण आहे. 18-19 पासून वाटा तुलनेत प्रत्यक्ष करातून मिळणारा उत्पन्नाचा रेशो जास्त राहिला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. त्यानंतर पुढचं स्टेटमेंट काय की महसुली खर्चातील कर उत्पन्नाचा योग्य उतरता क्रम ओळखा. पहिला म्हटलाय त्यांनी जीएसटी, दुसरा म्हटलाय इन्कम टॅक्स आणि तिसरा म्हटलाय कॉर्पोरेट टॅक्स, महामंडळ कर. तर क्रम बघू आपण काय म्हणताय. पहिलं खर्च व इतर देयता म्हटलंय, त्यानंतर पहिलं काय म्हटलंय इन्कम टॅक्स, पहिला काय म्हटलंय इन्कम, त्यानंतर काय म्हटलंय जीएसटी आणि 3 नंबर काय म्हटलंय कॉर्पोरेट टॅक्स. कॉर्पोरेट, ठीक आहे. त्यामुळे जीएसटी नाही येणार, पहिला येतो इन्कम, त्यानंतर येतो जीएसटी आणि त्यानंतर येतो कॉर्पोरेट टॅक्स. ब विधान चुकीचं आहे, त्यामुळे अविधान बरोबर व ब विधान चूक, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर ठरेल. ठीक आहे. हे बाकीचे दिलेले बघून घ्यायचे. कर्ज व इतर देयता 1 नंबरला येतं, त्यानंतर आयकर, इन्कम टॅक्स, जीएसटी, महामंडळ कर, करेतर उत्पन्न, केंद्रीय उत्पादन शुल्क. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. काय म्हटलंय की लोकसंख्येची 2011 सालची वैशिष्ट्ये आणि राज्य यांच्या योग्य जोड्या लावा. इकडे काही वैशिष्ट्य दिलेले आहेत आणि त्यांची यादी दिलेली. कुठे काय बघूया आपण. काय म्हणते सर्वाधिक दशवार्षिक वाढीचे राज्य. कुठल्या राज्यात 2001 ते 11 या काळात सर्वाधिक दशकीय वाढ झाली, तर ते राज्य होतं मणिपूर. लक्षात ठेवायचे. अ च 4 हे 2 पर्याय गेले. ठीक आहे. त्यानंतर सर्वात कमी दशकीय वाढ, आपल्याला माहिती सगळ्यात कमी दशकीय वाढ म्हणजे लोकसंख्या कोणाची कमी झाली, तर ती झाली नागालँडची, निगेटिव्ह मध्ये झाली. त्यामुळे इथे तेच उत्तर दिलेलं आहे. हे 2 ऑप्शन कट झाले. ठीक आहे. सर्वात कमी नागरिकरण कोणाचे, हिमाचल प्रदेश. क च पर्याय नंबर 2. आणि सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणाचं आहे, तर अरुणाचल प्रदेश. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर ठरतं. बघूया आपण. लोकसंख्या वृद्धी दर, भारताचा एकूण वृद्धी दर किती होता, 17.7%. शहराचा किती आहे 31.8 आणि याचा किती आहे 12.3. काय याचं 12 24 आणि 24च्या निम्मे किती, 12च्या निम्मे किती झाला 6. 24 आणि 6 किती झाले 30. अराउंड 2.5 पट. ठीक आहे. भारतातील शहरी वृद्धी दर ग्रामीण वृद्धीच्या जवळपास 2.5 पट आहे. असं अॅनालिटिकल अभ्यास जरा केला पाहिजे. ठीक आहे. पुढचं बघू. सर्वाधिक वृद्धी दर, पहिलं राज्य कोणतं आहे, मणिपूर, मेघालय, अरुणाचल. 3 राज्य तरी लक्षात ठेवायचे, मणी, मेघा, अरु. ठीक आहे. नागालँड सर्वात कमी वृद्धी दर, कमी झाली आहे, निगेटिव्ह मध्ये झाली. त्यानंतर केरळ आणि गोवा. ठीक आहे. जर आपण केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर सर्वाधिक दशकीय वाढ कोणाची होती, दादरा नगर हवेली. ठीक आहे. पुढे लिंग गुणोत्तर, बाल लिंग गुणोत्तर विचारलं होतं. आपली 927 होतं आणि त्याचं झालंय 918, घट झालेली आहे. तुम्ही बघाल 934ची 923 झालंय, 906चं 905 झालंय, म्हणजे तिघही प्रकारात घट झाली. तर विचारू शकतात ते की हे बघा इथं म्हटलंय 2001 ते 11चा बाललिंग गुणोत्तर घटीचा विचार करता तर ग्रामीण, शहरी आणि एकूण अशा 3ही प्रकारात घट झालेली आपल्याला दिसते. आणि एकूण बाललिंग गुणोत्तर कितीची घट आहे, 9 ने कमी झालंय. त्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर आढळतं. त्यानंतर मिझोराम आणि मेघालय नॉर्थ ईस्ट साइडची राज्य, ईशान्येकडची राज्य आहे. त्यानंतर सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर, दिल्ली आणि चंदीगड. ठीक आहे. लक्षात ठेवायचंय. पुढे नागरी लोकसंख्ये संदर्भात पण होता आपल्याला एक प्रश्न. सर्वाधिक नागरी लोकसंख्येची टक्केवारी कुठल्या राज्यात आढळते, ती आढळते गोवा. त्यानंतर अनएक्सपेक्टेडली कुठे आढळते, मिझोराम.
त्यानंतर तमिळनाडू, केरळ आणि नंबर 5 वर काय येतो? महाराष्ट्र. 45.22% आपलं नागरीकरण आहे. त्यानंतर कमी नागरी लोकसंख्येचं यावर प्रश्न होता आपल्याला, तर काय? हिमाचल प्रदेशमध्ये 10% नागरीकरण झालेलं आहे. त्यानंतर 2 नंबरला काय येतो? बिहार. त्यानंतर आसाम आणि ओडिसा. सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण कुठे? हिमाचल प्रदेशमध्ये 90%. ठीक आहे. तर लोकसंख्येची सगळी वैशिष्ट्य माहित असणं, थोरोली आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. M0 म्हणजेच पायाभूत पैसा या संकल्पनेत खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? आपण जी डायग्राम बघतो M0, M1, M2, M3, त्यामध्ये M0 जो आहे त्याला काय म्हणतात? पायाभूत पैसा. त्याच्यात कुठल्या गोष्टींचा समावेश होत नाही? तर बघूया आपण. हा झाला M0, पायाभूत पैसा. काय काय असतं याच्यात? रिझर्व्ह बँकेतील बँकांच्या ठेवी आणि बँकांकडील रोख साठा. रिझर्व्ह बँकेतील बँकांच्या ठेवी आणि बँकांकडील रोख साठा हे तर येतंय त्यात. पुढचं बघू. लोकांजवळील चलनी नोटा व नाणी आणि रिझर्व्ह बँकेतील इतर ठेवी. लोकांजवळील चलनी नोटा व नाणी हेही येते आणि रिझर्व्ह बँकेतील इतर ठेवी हेही येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बँकांची मागणी, देय व मुदत कर्जे हे त्यात येत नाही, कारण ते येतं बँकांची मागणी, देय व मुदत कर्जे M3 मध्ये. जसजसं आपण M0 पासून M1, M2, M3 असं जात असतो तशी पैशाची तरलता जी असते ती कमी कमी होत जात असते. कारण तरल म्हणजे काय? की लगेच उपलब्ध आहे आपल्याला पैसा खर्च करण्यासाठी, त्याला म्हणतात पैशाची तरलता. जसे आपल्याकडे हातात जो पैसा आहे, समजा माझ्या हातात आहे 10,000 रुपयाचं बंडल आहे आणि 10,000चा चेक आहे. सर्वाधिक तरल काय असेल? मी जाईल दुकानात आणि 10,000 रुपयाची शॉपिंग करून येईल, तर तो कॅश मध्ये जो पैसा असतो तो तरल असतो, पण ते चेक मला वटवावा लागेल तो, त्यामुळे त्याची तरलता कमी असेल. तेच मुदत देय म्हणजे काय? मागणी, देय आणि मुदत कर्जे, की ते आपण मागणी करतो 1 वर्षाची, 2 वर्षाची, अशी ती वर्षांसाठी ठेवलेलं असतं आणि ती जे संपलं, तो टाइम संपला तेव्हा ते पैसे आपल्याला ताब्यात मिळत असतात. बँकांमधील 1 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवी, बँकांनी विकलेल्या चालू ठेवीचे पैसे, बँकांमधील 1 वर्षापेक्षा जास्त. म्हणजे जसजसं आपण M0 पासून M3 पर्यंत जात असतो तशी तरलता काय होत असते? तरलता कमी होत असते. M0 हा सर्वाधिक तरल असतो, तर सगळ्यात कमी तरल M3 असतो. ठीक आहे. यानंतर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. गुलाबी कर संकल्पना स्पष्ट करा. करंट मध्ये सध्या चर्चेत होता हा विषय, त्यामुळे इथं प्रश्न विचारला गेला आहे की गुलाबी कर संकल्पना काय आहे? जेव्हा महिलांसाठी बनवलेल्या उत्पादनाची किंमत पुरुषांपेक्षा असलेल्या समान उत्पादनाच्या तुलनेत कमी असते असं म्हटलंय. ठीक आहे. पुढचं वाचू. पुरुषांसाठी असलेल्या समान उत्पादनांच्या तुलनेत महिलांना विकल्या जाणाऱ्या उत्पादनासाठी आकारण्यात येणाऱ्या जास्त किमती, महिलांसाठी जास्त किमती आकारल्या जातात. ठीक आहे. बरं, पुरुषांसाठी तसेच महिलांसाठी समान उत्पादनासाठी समान किंमत आकारणे. ठीक आहे. समान म्हणता येते. आणि हा सरकारला भरला जाणारा अधिकृत कर आहे. खालीलपैकी अयोग्य विधान निवडा. तर आधी मी तुम्हाला हे सांगते गुलाबी कर संकल्पना नेमकी आहे काय. तर समजा एक लेडीज शॅम्पू आहे आणि एक जेंट्स शॅम्पू आहे, दोघांमध्ये कंटेंट सेम आहे, फक्त नावाने एक पिंक कलरचा आहे म्हणून लेडीज आहे, लेडीज शॅम्पू आहे, थोडंफार फ्रेग्रन्स आहे, वास त्याला लेडीज सारखा येतोय. त्यानंतर एक जेंट्स शॅम्पू आहे, तर तो ब्लू कलरचा आहे समजा. तर कंटेंट जरी सेम असले तरी लेडीजच्या शॅम्पूची किंमत ही जेंट्सच्या शॅम्पू पेक्षा जास्त असते. याला म्हणतात, जो त्या किमतीतला फरक असतो त्याला म्हणतात गुलाबी कर संकल्पना. त्यामुळे पुरुषांसाठीची किंमत तुलनेत कमी हे येणार नाही, तर जास्त किंमत पुरुषांसाठी असलेल्या समान उत्पादनाच्या तुलनेत महिलांना विकल्या जाणाऱ्या उत्पादनासाठी आकारण्यात येणाऱ्या जास्त किंमत. ब विधान योग्य येईल. त्यामुळे ब येणार नाही. समान तर नसेलच अर्थातच, क ही येणार नाही. सॉरी, ब योग्य आहे, क तर अयोग्य. ठीक आहे. त्यानंतर
हा जो कर आहे ना तो सरकारकडनं आकारला जात नाही, तर हा कंपन्यांकडनं आकारला जातो. म्हणजे कंपन्या हा भेदभाव करताय आणि त्यांच्यातर्फे हा कर आकारला जातो, त्यामुळे तो सरकारला मिळत नाहीये. त्यामुळे हे जे विधान आहे ते सुद्धा चूक ठरेल की हा सरकारला भरला जाणारा अधिकृत आहे, मुळीच नाही. आपण शिकतो का की जसं कॉर्पोरेट टॅक्स आहे, इन्कम टॅक्स आहे, तसं आपला पिंक टॅक्स आहे म्हणून नाही, मुळीच नाही. त्यामुळे हा सरकारला भरला जाणारा अधिकृत कर नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर ठरेल फक्त अ, क आणि ड. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय कृषी विकास योजनेचं नाव डॅश डॅश मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार असं करण्यात आलं होतं. कधी करण्यात, तुम्हाला माहिती राष्ट्रीय कृषी विकास योजना होती आणि त्याचं नाव रफ्तार करण्यात आलं होतं आणि आता त्याचं नाव परत राष्ट्रीय विकास कृषी योजना कॅफेटेरिया अप्रोच असं करण्यात आलंय. तर रफ्तार कधी करण्यात आलं? पर्याय क्रमांक 1 नोव्हेंबर 2017 याचं उत्तर आहे. ठीक आहे, हे बघा राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया अप्रोच हे सध्याचं आहे. काय म्हणता येते की 17-18 पासून म्हणजेच नोव्हेंबर 17 पासून ही योजना राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार म्हणून राबवण्यात येऊ लागली आणि 24 पासून नोव्हेंबर 2024 पासून नामांतर प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना असं झालं तिचं. ठीक आहे, यामध्ये वार्षिक कृती आराखडा व सविस्तर प्रकल्प अहवाल यांचा समावेश आहे. काय काय येतं या अंतर्गत? प्रतिथेंब अधिक पीक, सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, मृदा आरोग्य पत्रिका व व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, परंपरागत कृषी विकास योजना, कृषी वनीकरण या घटकांचा यात समावेश होतो. ठीक आहे, हे बघा हे डायरेक्ट प्रेस इन्फॉर्मेशन PIB ची न्यूज आहे. ठीक आहे, इथे काय म्हटले तारीख बघा 1/11/2017 म्हणजे काय नोव्हेंबर 2017 पासून RKVY रफ्तार म्हणून सुधारित करण्यात आली. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. काय म्हणते 2011-12 मध्ये तेंडुलकर समितीनुसार दरडोई खर्चाची पातळी किती होती? ग्रामीण भाग आणि शहरी भाग असं विचारलंय आपल्याला. काय काय म्हटलंय 816 आणि 1000 रुपये मासिक दरडोई खर्च, तर बरोबर आहे हे. पुढे काय म्हटलंय 26 रुपये ते 32 रुपये दैनिक दरडोई खर्च, ही बरोबर आहे. 2011-12चं विचारलंय, हे विचारलंय जे सांगितलंय 446 आणि 60.68 आणि 578.80 मासिक दरडोई, तर हे 2011-12चं नसून 2004-05चं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. याचं एक्सप्लेनेशन बघू आपण. हे बघा तेंडुलकर समिती, अख्खी माहिती बघू आपण तेंडुलकर समितीची. अन्न घटक, कॅलरी मूल्य एकच घटक मोजणं कालबाह्य धरलं होतं त्यांनी अन्नासोबत शिक्षण आणि आरोग्य या घटकांचाही समावेश करायला सांगितला होता. 4-5 मधली ग्रामीण साठीची ही आकडेवारी होती आणि शहरीसाठी मासिक दरडोई खर्चाची पातळी होती. आपला जो प्रश्न आहे तो इथे 11-12 मध्ये 816 आणि 1000 रुपये आणि 26 रुपये आणि 32 रुपये ही मासिक आणि दरडोई दैनिक खर्चाची पातळी होती. ठीक आहे, 2004-05 मध्ये यांनी किती दारिद्र्य सांगितलं तर 37.2%. ओरिसात त्यावेळी सर्वाधिक दारिद्र्य आढळलं होतं 2004-05ला. नहुदाला किती टक्केवारी होती 29.8. बिहारमध्ये सर्वाधिक दारिद्र्य होतं 2011-12ला 21.9. छत्तीसगडमध्ये सर्वाधिक दारिद्र्य होतं. ठीक आहे, यानंतर पुढचा प्रश्न बघूया. काय म्हणताय दारिद्र्य निर्मूलनासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? काय म्हणताय आर्थिक सुधारणानंतर ग्रामीण दारिद्र्यात घट झाली, तर चुकीचं आहे हे वाक्य. याला रेफरन्स काय तर PYQ मध्ये सेम अशा कॅटेगरीचा प्रश्न विचारला गेलेला होता. तुम्हाला PYQs दाखवते मी. हे बघा दारिद्र्य निर्मूलनासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. राज्यसेवा मुख्य 2024चा प्रश्न आहे. त्यांनी काय म्हटलंय आर्थिक सुधारणानंतर ग्रामीण दारिद्र्यात घट झाली,
तर विधाने निवडा, योग्य विधान निवडा. त्यात ब क ड हे ऑप्शन आहे, अ चुकीचं धरलंय त्यांनी, म्हणजे घट झाली नाही. पुढचं, तेंडुलकर समितीच्या म्हणण्यानुसार उच्च विकास दर आणि मनरेगावरील वाढीव खर्च यांसारख्या गोष्टींमुळे दारिद्र्यात मोठी घट झाली. तर हे विधान बरोबर आहे. एक्झॅक्टली ऍज इट इज स्टेटमेंट आपल्याला पुस्तकात आढळतं. ठीक आहे. ग्रामीण दारिद्र्य निर्मूलन योजनांचा ग्रामीण सामाजिक कल्याणावर विशेष परिणाम झाला नाही. तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. हे बघा, ग्रामीण दारिद्र्य निर्मूलन योजनांचा ग्रामीण सामाजिक कल्याणावर विशेष परिणाम झाला नाही, हे विधान योग्य आहे. इतर काय विधान आहे ते बघू आपण. आर्थिक सुधारणानंतर ग्रामीण विकासात साचलेपण आले, बरोबर आहे. आर्थिक विकासातील साचलेपणामुळे ग्रामीण दारिद्र्य कमी झालेले नाही. तो जो चेंज होता ना, तो एक्सेप्ट करणं डिफिकल्ट गेलं ग्रामीण भागाला. जो LPGचा चेंज झाला 91ला, त्यामुळे तिथलं दारिद्र्यात मात्र काही कुठल्याही प्रकारची घट आलेली दिसत नाही. त्यामुळे याचं उत्तर काय येईल, तर ब आणि क योग्य. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. सत्य विधान विचारलंय. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्राथमिक तुटीच्या मोजमापासाठी राजकीय तुटीतून काय वजा करावे लागते. प्राथमिक तुटीचा फॉर्म्युला माहित असणं अपेक्षित आहे. काय असतं प्राथमिक तूट? प्राथमिक तूट म्हणजे राजकोषीय तूट वजा काय येतं, तर व्याज. पर्याय क्रमांक 4. हे बघा, प्राथमिक तूट म्हणजे राजकोषीय तूट वजा व्याज, हा फॉर्म्युलाच आहे. राजकोषीय तूट म्हणजे काय, तर अर्थसंकल्पीय तूट प्लस कर्ज प्लस देयता. बघितलं आपण अर्थसंकल्पीय तूट 0 दाखवतो, त्यामुळे राजकोषीय तूट म्हणजे एक्झॅक्टली काय येईल, तर कर्ज व देयता येईल. आपण बघितलं मागचाच प्रश्न की त्याच्यात आपण कधीपासून ते 0 दाखवतो हे बघितलं. ठीक आहे. अर्थसंकल्पीय तूट याच्यात काय असं सगळा खर्च आणि सगळी जमा ही त्यातनं मायनस करायची, पण एकंदरीत आपण ती 0 दाखवत असतो. आणि चलन विषयक तूट काय असते, तर आपण जी रिझर्व्ह बँकेकडनं केलेली उचल असते ना, कर्ज घेतलेलं असतं किंवा उचल केलेली असते, त्याला म्हणतात चलन विषयक तूट. ठीक आहे. ही कुठली चलन विषयक तूट. ठीक आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश यांची आर्थिक व्यवहार विभाग कुठे येतो, अर्थ मंत्रालयाअंतर्गत पहिल्या महिला सचिव म्हणून नियुक्ती झाली. तर डायरेक्ट हे बघा, अर्थ मंत्रालयाचा आर्थिक व्यवहार विभागाचा पेज आहे, मुखपृष्ठ. सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली, अनुराधा ठाकूर. पर्याय नंबर 2. पण बाकीचे ऑप्शन काय ते बघू आपण. प्रिया नायर ज्या ऑप्शन मध्ये होत्या त्यांची CEO अँड MD ऑफ हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, पहिल्या महिला MD आणि CEO म्हणून हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड मध्ये प्रिया नायर यांची नियुक्ती झाली. त्यानंतर जे पूनम गुप्ता आहेत ना, त्यांची RBI डेप्युटी गव्हर्नर पदी नियुक्ती झाली. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. चलन घट रोखण्यासाठी CRR SLR बँक दर रेपो दर कमी केले जातात. चलन घट म्हणजे मार्केटमध्ये ऑलरेडी पैसा कमी आहे, तर त्यावेळी CRR SLR बँक दर रेपो दर कमीच केले जातील की जेणेकरून मार्केटमधला पैसा वाढेल, लोकांना कर्ज देता येतील आणि चलन वाढ होईल आणि फिरता पैसा राहील मार्केटमध्ये. यालाच राजकोषीय उपाय म्हणतात. तर हे राजकोषीय उपाय नसून चलन विषयक उपाय ठरतात. काय असतं हे चलन विषयक उपाय, चलनासंबंधी केलेले उपाय असतात ना, हे सरकारतर्फे थोडी, हे रिझर्व्ह बँकेतर्फे केले जातात, त्यामुळे त्यांना चलन विषयक उपाय असे म्हणतात. ठीक आहे. विधाने चुकीचं ठरेल. पुढचं काय की अर्थव्यवस्थेची वाढती चलन प्रवृत्ती रोखण्यासाठी सरकार संकोचित राजकोषीय धोरण राबवते. ठीक आहे. जेव्हा मार्केटमध्ये ऑलरेडी पैसा आहे, चलनवाढ झालेली आहे, त्यावेळी सरकार संकोचित म्हणजे जे सरकार पैसा ओतायचं काम करत असते ते जरा कमी करते आणि संकोचित राजकोषीय धोरण राबवते. तर विधान ब बरोबर ठरतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर ठरेल. ठीक आहे.
पुढचा प्रश्न, 2018 साली स्थापण्यात आलेल्या विमल जालन समितीचा उद्देश काय होता? तर ज्या प्रकारे आपल्याला जो लघु उद्योगांसंबंधीचा प्रश्न होता तशा टाईपचा हा एक प्रश्न आहे. बघू आपण पर्याय काय. अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्याच्या सुधारित लक्ष आणि वर्गीकरणाची मार्गदर्शक तत्वे ठरवणे. तर यासाठी विमल जालन समिती नसून MV नायर समितीने अग्रक्रम क्षेत्राबाबत नवीन सुधारणा सुचवल्या. नायर समितीच्या शिफारसीवरनं अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्याचे सुधारित लक्ष ठरवले गेले होते. त्यामुळे अविधान येणार नाही. पुढचं काय म्हटलंय, राखीव ठेव सुविधा SDF साठी 2013 साली उर्जित पटेल समिती स्थापन केली गेली होती. त्यामुळे हे जे आहे राखीव ठेव सुविधा यासाठीची कोणती समिती होती, तर उर्जित पटेल. आणि आपला जो प्रश्न आहे विमल जालन, त्यासाठी ती समिती कशासाठी होती, तर रिझर्व्ह बँकेची भांडवली चौकट व केंद्र सरकारला हस्तांतरित करावयाच्या निधी संबंधात ही विमल जालन समिती स्थापन करण्यात आली होती. बघूया आपण त्याबद्दलची डिटेल माहिती. हे बघा, काय म्हणताय त्यांनी की रिझर्व्ह बँक वेळोवेळी काही निधी जो असते ना तो केंद्र सरकारला हस्तांतरित करत असते. 2018 अखेर जास्तीच्या निधी हस्तांतरणाच्या सरकारच्या मागणीमुळे यांनी राजीनामा दिला होता. बघा, उर्जित पटेल यांनी गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला. मग त्यांनी याच गोष्टीसाठी की किती टक्के निधी हस्तांतरित करायचा सरकारला रिझर्व्ह बँकेतर्फे, यासाठीची जी समिती होती ना तर ती विमल जालन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली होती. काय होतं, रिझर्व्ह बँकेची भांडवल चौकट आणि केंद्र सरकारला हस्तांतरित करायच्या निधीबाबत शिफारस करण्यासाठीची ही समिती होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर निघेल. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर निघेल. हे झाले आपले इकॉनॉमिक्सचे प्रश्न. ठीक आहे, थँक्यू.